बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती आता समोर आली आहे. फोन करून सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झालेत. सुनेत्रा पवार सोमवारी 6 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री उपस्थित राहणार आहेत. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. निवडणुकीसाठी काँग्रेसनं काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्याची माहिती काल समोर आली आहे. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांशी देखील उमेदवारीबाबत चर्चा करणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सुनेत्रा पवारांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती आहे.